मुंबई प्रदेश अध्यक्षपदी श्री अरविंद कोंडिबा कुरनूरकर यांचे नियुक्तीपत्र राष्ट्रीय मराठा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री अंकुशराव शिवाजीराव पाटील होनाळकर यांचे हस्ते दिनांक 31/5/2026 रोजी प्रदान करण्यात आले। त्यावेळेस राष्ट्रीय मराठा पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर प्रेमानंद वाघमारे, राष्ट्रीय मराठा पार्टी वकील सेल महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट एस डी पाटील, अधिकारी व कर्मचारी सेल महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट सतीश अवसरकर, प्रसिद्धी प्रमुख श्री रामनोहर शर्मा, मुंबई अध्यक्ष श्री तुलसीराम कोरडे, श्री मनोज दिवे, त्यावेळेस बरेच अधिकारी आपल्याला राष्ट्रीय मराठा पार्टीतर्फे एक पदावर नियुक्त करण्यात आलेली आहे, जे अनुसूचित जाती मुंबई प्रदेश अध्यक्ष आपण बनलेले आहे। बरोबर। त्या एक फार आपण आपल्याला अंकुशराव पाटलाने मोठी जबाबदारी सोपवली आहे, त्याबद्दल आपलं काय म्हणायचे आहे? मला सरांनी जे पद मला नेमणूक दिलेले आहे, मी प्रामाणिकपणाने हे स्वीकारलेलं आहे आणि मी योग्य ते जे सांगेल ते सरांनी जे सांगेल ते पाटील साहेबांनी जे सांगेल ते मी काम करायला तयार आहे। सर, आपण आता आपल्या कारकिर्दी काय करणार? मुंबई एक मोठी जागा आहे, त्यामध्ये बरेच सत्ताधारी पार्टी आहेत, बरेच लोक आहेत, म्हणजे विरोधी पक्ष आहेत, काँग्रेस, त्यामध्ये आपण कसं काय आपल्या कारकिर्दीत भाग पाडणार ते सांगायचं? मी पक्षाला कसं वर आणणार ते माझ्या पद्धतीने मी काम करेन। मी जितकं धावपळ करीन, मंत्रालयामधून जितकं माझे काम होतील मी ते यशस्वीपणे पूर्ण करीन, पक्षाचं काम पूर्ण करीन। नागरिकांसाठी काय करणार आपण? नागरिकांसाठी मी जितकं माझ्याकडून प्रेशर होईल तेवढं मी मदत करेन। या पार्टीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना आपण काय आवाहन करणार आहे? आपल्याबरोबर कसं काय काम करणार? माझ्या हातून जितकं काम होईल तेवढं मी पूर्णपणे यशस्वीपणे पूर्ण करेन। या पदाधिकाऱ्यांना काय सांगणार आपण? राष्ट्रीय मराठा पार्टीचे पार्टीचे जितकं माझ्या हातून होईल तेवढं मी पुरं यशस्वी काम करेन। थँक्यू सर। सर, आपण एक महाराष्ट्र वकील सेलच्या राष्ट्रीय मराठा पार्टीचे अध्यक्ष आहेत, त्या आपल्या समोर अरविंद बनसोडेला नियुक्तीपत्र अनुसूचित जाती जमातीचं मुंबई प्रदेशाचं, त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? आज आमच्या राष्ट्रीय मराठा पार्टीमध्ये आम्ही अरविंद बनसोडे यांचे स्वागत करून त्यांना आमच्या पार्टीमध्ये पक्ष दिलेला, त्यांना आमच्या पार्टीमध्ये सामील करून घेतलेलं आहे। त्यांचा फार मोठा वाटा आमच्या दृष्टीने राहणार आहे, कारण एक तर त्यांची 20 वर्षाची कारकीर्द पत्रकारामध्ये गेलेली आहे आणि त्यांनी बरेचसे अगदी मंत्रापासून ते संत्र्यापर्यंत सगळे खास खळगे पाहिलेले आहेत। काय काय चालतं काय काय नाही याची त्यांना चांगल्या प्रकारची जाणीव आहे। आणि ही जी राष्ट्रीय मराठा पार्टी आहे ही सगळ्या लोकांच्यासाठी आम्ही जोडतो, फक्त मराठीच लोक असे नाही, त्याच्यामध्येच 12 पगडचे सगळे लोक याच्यामध्ये सामील आहेत आणि ज्या आर्थिकदृष्ट्या जे मागासलेले आहेत, काय काय त्यांना प्रॉब्लेम्स आहेत, हे सगळे सोडवण्यासाठी आम्ही खंबीरपणाने कंबर कसून उभे आहोत। याच्यासाठी आजपर्यंत आम्ही भारतीय जनता पार्टीला वगैरे पाठिंबा दिला, आमच्यामुळे आमचा त्याच्यामध्ये खारीचा वाटा असून त्यांच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आम्ही खूप काही केलेलं आहे। आजपर्यंत आम्ही कुणाच्याही मिंद्यात न राहता आम्ही अगदी सरळ हाताने आम्ही त्यांना मदत केलेली आहे आणि हा आमचा एक फार मोठा भाग आहे। तर या दृष्टिकोनातून आज आम्हाला राष्ट्रीय मराठा पार्टीसाठी एखादी आमदारकीची जागा द्यायला त्यांनी काही हरकत नाही आहे। दुसरी गोष्ट म्हणजे जे काही महामंडळ वगैरे आहे त्या महामंडळावरती पण नेमणुकी सदस्यांच्या व्हाव्यात, म्हणजे त्याच दृष्टिकोनातून आम्हाला खूप काही जोरदार कार्य करता येईल आणि अगदी गोरगरिबांच्यापर्यंत अगदी रसातळापर्यंत जाऊन अगदी त्यांना मदत करता येईल कम्प्लिटली। साहेब, राष्ट्रीय मराठा पार्टीतर्फे भारताच्या पंतप्रधानाला, गृहमंत्र्यांना, महाराष्ट्र मुख्यमंत्र्याला एक आजवर लोकांना निवेदन देण्यात आलेली आहे, त्याबद्दल आपण राष्ट्रीय मराठा पार्टीतर्फे काय आवाहन करणार शासनाला, सत्ताधारी पक्षाला? या सत्ताधारी पक्षांच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आमचा खारीचा वाटा असून या पक्षाने आजपर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारची म्हणजे जागा दिलेली नाही, ना नगरपालिकेमध्ये ना जिल्हा परिषदेमध्ये ना कशातही कॉप्ट करून घेतलेलं नाही आहे। हे असंच चाललं तर मग आम्हाला पुढच्या येणाऱ्या 2029च्या इलेक्शनमध्ये विचार करावा लागेल। आज आम्ही खूप सारी मराठा पार्टीतर्फे सगळं वोटिंगच्या बाबतीत अगदी जोरदार प्रयत्न केले, त्यांना आमच्या दृष्टिकोनातून जितकं काय करता येईल तेवढी मदत केलेली आहे आणि या जर मदतीचा काय उपयोग होणार नसेल तर काही नाही ना। दुसरी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, भारताचे पंतप्रधान, उपपंतप्रधान या सर्वांना आम्ही त्याप्रमाणे आमच्या पक्षाच्या बाबतीत निवेदनं दिलेलं आहे। आता सर्वस्वी त्यांच्या हातामध्ये आहे काय करायचं आणि काय नाही ते। तरी आमची परत एकदा विनंती आहे की कमीत कमी आम्हाला एक आमदारकी तरी
आमच्या राष्ट्रीय मराठा पार्टी संदर्भामध्ये देण्यात यावी व महामंडळावरती नियुक्त्या करण्यात याव्यात, हीच आमची विनंती आहे. वाघमारे साहेब, आपण एक उद्योगचे कमिशनर होते भारतातले, त्यात निवृत्त झाल्यानंतर आपण राष्ट्रीय मराठा पार्टी जॉईन केले, त्याच्या उपाध्यक्ष बनले, राष्ट्रीय उपाध्यक्ष. आणि आपल्याकडे बरेच प्रकरण आले सर देशाचे, आपण बरंच निष्ठालं त्याला. आता जनतेच्या जाम अंगाराचे प्रश्न आहेत, त्याबद्दल आपण काय म्हणणार? जनतेचे अनेक ज्वलंत प्रश्न आहेत आणि ते सोडवण्यासाठी राष्ट्रीय मराठा पार्टी कटिबद्ध आहे. आम्ही 80% समाजसेवा आणि 20% फक्त राजकारण आम्ही करत आहोत. राष्ट्रीय मराठा पार्टीचा उद्देश खूप चांगले आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्वावरती पक्ष चाललेला आहे. आणि त्याचबरोबर आमची अशी इच्छा आहे की सर्वसामान्य माणसासाठी जे काही कल्याणकारी योजना करता येईल ते आम्ही करायचा प्रयत्न करत आहोत. आमची इच्छा आहे की मुंबईपासून सुरुवात करायची आम्हाला. त्यासाठी एक मोठं ऑफिस खोलतो आहे आम्ही. त्याच ठिकाणी आपण जे मुलं आहेत त्यांना शिकायला वसतिगृह नाही आहे, आम्ही वसतिगृह बांधणार आहोत. त्याच ठिकाणी कौशल्य विकास ट्रेनिंग सेंटर पण चालू करणार आहे. त्याचबरोबर रोजगार मार्गदर्शन आणि एम्प्लॉयमेंट जनरेशन त्याच्याबद्दल पण आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि या पक्षाच्या माध्यमातून आमचा असं इच्छा आहे की आम्ही सर्व जाती धर्मासाठी काम करतो. राष्ट्रीय मराठा पार्टी म्हणून आम्ही केवळ मराठासाठी नाही आहे, आम्ही सर्व जाती धर्मासाठी काम पहिल्यापासून करत आहोत आणि पुढे आम्ही करत राहू. सर्वसामान्याचा विकास झाला पाहिजे आणि त्याला मूलभूत सेवा सुविधा सर्व त्याला मिळाल्या पाहिजे. त्यांच्या मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे आणि गरीब माणसाला त्याला दवागोळीपासून तर त्याचा अंत झाला नाही पाहिजे. त्या दृष्टीनं आम्ही एक हॉस्पिटलसुद्धा आम्ही काढणार आहोत आणि हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही एक ट्रस्ट आमचे आहे त्या माध्यमातून करून आम्ही नॉमिनल फीस ॲज गुड ॲज फ्री आम्ही सेवा द्यायचा विचार आहे. पाटील साहेब, आज आपण एक नवीन नियुक्तीपत्र मुंबई प्रदेशला दिलेली आहे. ते अरविंद कोंडिबा बनसोडेला. ते साहेबांचे पद आहेत मुंबई प्रदेश अध्यक्ष, अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष ते मुंबईचे आहेत. त्याबद्दल आपल्याला काय म्हणायचे आहे त्यांच्याबद्दल? राष्ट्रीय मराठा पार्टी मुंबई प्रदेश अध्यक्ष अनुसूचित जाती सेलच्या अध्यक्षपदी माननीय अरविंद कोंडिबा बनसोडे करनूरकर यांची आपण नियुक्ती केलेली आहे. करनूरकरजी सेवाशक्ती सेवा मंडळ कलेक्टर कंपाऊंड महाकाली अंधेरी पूर्ण चकला MIDC मुंबई महाराष्ट्र येथील असून ते सामाजिक सेवा आणि मंत्रालयीन काम अतिशय उत्तम प्रमाणे चांगल्या प्रमाणे काम करतात. म्हणून त्यांची राष्ट्रीय मराठा पार्टीच्या अनुसूचित जाती सेल मुंबई प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे. आणि महाराष्ट्र राज्यातील लोकसभा विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महानगरपालिका नगर परिषदा पंचायत समित्या निवडणुकीत सहभाग घेऊन भगवा झेंडा फडकवायचा आहे आणि राष्ट्रीय मराठा पार्टीच्या ध्येयधोरणानुसार व घटनेनुसार कार्य करायचं आहे. आई तुळजाभवानी त्यांना सुयश देव ह्या पत्रामध्ये आपण म्हणलेलं आहे. उपस्थितमध्ये आपल्या राष्ट्रीय मराठा पार्टीचे आपले राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी कमिशनर माननीय डॉक्टर प्रेमानंदजी वाघमारे साहेब उपस्थित आहेत. आपल्या राष्ट्रीय मराठा पार्टीचे लीगल सेलचे अध्यक्ष ॲडव्होकेट हायकोर्ट वकील माननीय SD पाटील साहेब आहेत. आमचे कामगार आणि कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अवसरमल जे आहेत. त्याच्यानंतर नवी मुंबईचे अध्यक्ष आपले कोरडे साहेब आहेत. आणि ह्या उपस्थितीमध्ये त्यांना आम्ही पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपल्या मुंबई भागामध्ये मुंबई प्रदेशामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल जे मुलं असतील त्या मुलांसाठी हॉस्टेल्स, त्याच्यानंतर वृद्धाश्रम, त्याच्यानंतर आपल्या दवाखाना, ह्या सगळ्या विविध गोष्टी आपल्याला ह्या माध्यमातून आपल्याला एक छताखाली आपल्याला उपलब्ध करून देता येईल आणि समाजाची सेवा जास्तीत जास्त करता येईल. 80% आपण समाजसेवा आणि 20% राजकारण हा पण आपला भाग आहे. म्हणून ह्या निमित्तानं मी जास्त न बोलता त्यांना परत एकदा अरविंदजी बनसोडेंना विनंती म्हणजे त्यांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देतो. धन्यवाद.